नमस्कार. हे सोपे आहे या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर नवीन नोंदणी कशी करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला Google Chrome ब्राउझर वरती यायचं आहे. लाल बोटा असं सर्च करायचं आहे. तुमच्या समोर पहिलीच वेबसाईट ओपन होईल, लाल बोटा बांधकाम कामगार. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक युजर इंटरफेस दिसेल. वेबसाईट वरती तुम्हाला खूप साऱ्या सर्व्हिसेस दिसतील. त्यामधील कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या सर्व्हिस बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज वरती तुम्हाला अशा पद्धतीने एक फॉर्म दिसेल. तुम्हाला समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. तुमचा आधार नंबर तुम्ही योग्यरित्या एंटर करून घ्या. त्यानंतर तुम्हाला करंट मोबाईल नंबर तुमचा या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे. तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर योग्यरित्या एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट तुमच्या समोर नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल म्हणजे वैयक्तिक माहिती सर्वात प्रथम आपल्याला द्यायची आहे. बॉक्स मध्ये आपल्याला पहिले नाव, तसेच वडिलांचं किंवा पतीचं नाव, नेक्स्ट तुम्हाला आडनाव, जेंडर म्हणजे तुमचं लिंग कोणता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लग्नाची स्थिती म्हणजे विवाह स्थिती तुमची काय आहे ही सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ना तुम्हाला तुमची जन्मतारीख या कॅलेंडर मधून सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट इथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला करायचा ऍड्रेस, पत्ता आधार कार्ड नुसार तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे. तुमचा जो काही ऍड्रेस आहे आधारवरती जो आहे तो तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे. तुमचं गाव, रोड, तुमचं शहर, तुमचा ऍड्रेस योग्यरित्या एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या टेक्स्ट बॉक्स मध्ये सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करा. तुमचा तालुका कोणता आहे ते तुम्ही तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पिनकोड एंटर करून घ्यायचा आहे. नेक्स्ट खाली आल्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्स म्हणजे कौटुंबिक तपशील द्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कौटुंबिक तपशील मध्ये तुमची आई, वडील, पत्नी, पहिले 2 पाल्यांची नावे या टेक्स्ट बॉक्स मध्ये भरायची आहे. सर्वात प्रथम आपल्याला इथे बांधकाम कामगाराचा तपशील एंटर करायचा आहे. जसे की बांधकाम कामगाराचा व्यवसाय कोणता, त्याचं एज्युकेशन म्हणजे त्याचं शिक्षण काय झालेलं आहे हे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्या ऍड मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा टेक्स्ट बॉक्स मध्ये तुमच्या आई, वडील, तसेच पत्नी, 2 पाल्य यांचं तुम्हाला काय करायचं आहे, बेसिक माहिती द्यायची आहे. जसे की पहिले नाव, आडनाव, वडिलांचं नाव, तसेच जन्मतारीख, त्यांचं वय किती आहे, त्यांचं एज्युकेशन काय आहे आणि तुमचं त्याच्यासोबत रिलेशन काय आहे, अशी बेसिक इन्फॉर्मेशन या फॅमिली तपशील म्हणजे कौटुंबिक तपशील मध्ये तुम्हाला द्यायचे आहे. कौटुंबिक तपशील योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज वरती यायचं आहे. आल्यावर तुम्हाला 90 दिवस कामकाजाचा कामाचा तपशील तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम कामगाराचं कामाचं स्वरूप म्हणजे तो काय काम करतो, सेंट्रिंग वर्कर, इलेक्ट्रिकल वर्कर काय काम करतो हे तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जारी करणाऱ्याचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुमचं जे 90 दिवसाचा दाखला आहे तो कोणी दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर की ग्रामसेवक हे सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्पॅच डेट तुम्हाला ह्या कॅलेंडर मधून सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जावक क्रमांक एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर ठेकेदार तसेच विकासाचे नाव म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे नाव तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचं आहे. टेक्स्ट बॉक्स मध्ये कॉन्ट्रॅक्टरचं नाव एंटर केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा तालुका कोणता आहे हे तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या अर्जाच्या पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडायचं आहे. म्हणजे तुमच्या जवळचे जे तालुका केंद्र आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. केंद्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स या सेक्शन मध्ये अपलोड करायचे आहे. सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला ऍड्रेस प्रूफ
म्हणजेच तुम्हाला ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड तुमचं इथं अपलोड करायचं आहे. आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेला मेसेज तुम्हाला इथं दिसेल. सोबत तुम्हाला 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. त्यानंतर पुढे आल्यावर तुम्हाला अपॉइंटमेंट सिलेक्ट करायचे आहे. म्हणजे कामगार सुविधा केंद्राला जाण्यासाठी तुम्हाला इथं अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ती अपॉइंटमेंट डेट तुम्हाला या कॅलेंडरमधून सिलेक्ट करायचे आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही डेट सिलेक्ट करून घ्या. पुढे आल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक सांख्यिक OTP जाईल. तो OTP तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हॅलिड OTP या बटनावरती क्लिक करायचा आहे. तुमचा फॉर्म सबमिट झालेला तुम्हाला मेसेज डिस्प्ले होईल. नेक्स्ट तुमच्या अपॉइंटमेंटची प्रिंट तुम्हाला समोर दिसेल. ती प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे. प्रिंटआउट काढून घेतल्यानंतर तुम्हाला ही प्रिंट घेऊन कामगार सुविधा केंद्राला भेट द्यायची आहे. त्यासोबत तुम्हाला बांधकाम कामगार म्हणजे 90 दिवस काम केलेल्याचा दाखला, त्यासोबत तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड सुद्धा घेऊन जायचं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.